रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाइन बघणार। तर त्यासाठी बघा मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि इथं माप मी तुम्हाला सविस्तर दिलेले आहेत की गळा कशा पद्धतीने कट करते। एकदम सिंपल अशा गळ्याला देखील आपण एकदम अट्रॅक्टिव्ह असा पॅचवर्क बनवू शकतो आणि ह्या ब्लाउजची डिझाइन शिलाई तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 500 550 पर्यंत तुम्ही शिलाई ह्या ब्लाउजची घेऊ शकता। एवढी सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाइन मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। तर मग व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला डिझाइन व्यवस्थित सविस्तर कळणार आहे आणि जमणार देखील आहे। ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील सहज जमेल एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। तर स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता बॅक पार्टवर आपण एकदम सुंदर असं पानगळा घेतला आणि त्याला आपण टिप टाकत खाली तसंच गळ्यावरती टिप टाकत मी छान पैकी पलटवून मस्त अशी फिनिशिंग इथं करून घेतलेली आहे। नेहमीप्रमाणे जसं आपण करतो तसंच मी गळा एकदम मस्त असं फिनिशिंग मध्ये करून घेतला। आता हा साडीतला कापड आहे तर बघा मी 3 इंच रुंदीला मोजून घेतलेला आहे। 3 इंच रुंदीला मोजत आपण एकदम सरळ असं व्यवस्थित कट करणार। ठीक आहे, तुम्हाला असं 4 फोल्ड मध्ये कटिंग सारखी जमत नसेल तर तुम्ही पूर्ण सिंगल कपडा असं व्यवस्थित घ्या आणि मग तिथं 3 इंचाची लांबलचक अशी पट्टी कट करा की जेणेकरून तुमची ही पट्टी कमी जास्त व्हायला नको। याला देखील खूप महत्त्व असतो, कारण आपली पट्टी जर का कमी जास्त झाली तर मग तुम्हाला डिझाइन प्रॉपर फिनिशिंग मध्ये जमणार नाही। तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर असं माप घ्यायचं आहे। 3 इंच आपली पूर्ण पट्टी यायला हवी। आता आपण टिप टाकत तिला पलटवून घेतली आणि छान पैकी फ्रिल इथं बनवून घेणार आहेत। फ्रिल साठी मी सेंटर मध्ये टिप टाकते, बघू शकता। आता एवढी फ्रिल आपली तयार झालेली आहे। तर बघा बॅक पार्ट वरती अर्ध्यापर्यंत पण ही फ्रिल पुरत नाहीये। आपण हिला अशा पद्धतीने फोल्ड करणार आणि ह्या फ्रिलचे आपण 2 पीस कट करणार आहेत, म्हणजे आपण फ्रिलचे 2 पार्ट कट करून घेऊ। त्यासाठी मी प्लेट एक मोकळी केली खाली व्यवस्थित। तर बघा आता फ्रिल मी खालून फोल्ड करून चेक करते किती येते तर 7 इंच। तर 7 इंचावर आपण दोन्ही बाजूला पॉइंट लावले। असे पॉइंट लावल्याप्रमाणे आपल्याला फ्रिल अशी ठेवायची आहे। बरोबर 7च्या पॉइंट पासून मी अशी फ्रिल ठेवते आणि तिथं टिप टाकून घेते। बरोबर सेंटर मध्येच मी टिप टाकणार आहे। पुढे मी 1/2 इंच कापड सोडलेला आहे ब्लाउजच्या, बघू शकता तुम्ही। जो पानाकाराचा गळा आहे तिथं मी 1/2 इंच कापड पुढेच्या बाजूला थोडासा असा राहू दिलेला आहे। एकदम काठाला लागून मी ही फ्रिल लावत नाहीये, लक्षपूर्वक बघत चला। तुम्हाला पण जर अशीच डिझाइन करायची आहे तर व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच जमणार आहे। एकदम खूप सुंदर अशी डिझाइन आपण आज इथं बघणार आहेत। तर एक्स्ट्रा जो काही पार्ट होत होता तो मी कट केला आणि इथं व्यवस्थित अशी फ्रिल फोल्ड करत टिप टाकून घेतलेली आहे। आता फ्रिल वर टिप टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपला पानगळा आहे तिथं मी बघा दोरी लावून घेतली वरून 3 इंच मोजत। त्यानंतर आता ही सिंगल स्टिचिंग वाली लेस आहे, ह्यासाठी मी धागा चेंज केलेला आहे। वरचा जो दोरा असतो तो मी बदलला आणि गोल्डन घेतलेला आहे। पहिली लेस आपण मस्त पानगळ्यावर लावली, दुसरी लेस आपण फ्रिल वरून लावून घेतलेली आहे आणि आता तिसरी लेस आपण त्याच्या शेजारी लावणार बाहेरच्या बाजूला। एकदम मस्त सारख्या अंतराने 3ही लेस आपल्या लावून इथं झालेल्या आहेत। आता आपण पुढची स्टेप बघणार, कारण डिझाइन अजून आपली पूर्ण झालेली नाहीये। तर मी 2 इंच रुंदीला आता ही अजून उरलेला जो काही कापड आहे त्याची 2 इंच रुंदीला पट्टी कट करून घेतलेली आहे। 2 इंच रुंदी बरोबर यायला हवी प्रॉपर। डिझाइन जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला प्रॉपर माप देखील घेता यायला हवं। कमी जास्त तुम्ही कुठंच करू नका, नाहीतर मग तुमच्या डिझाइन मध्ये कमी जास्तपणा होऊ शकतात। आता आपण उलट वरून टिप टाकून घेतोय ह्या पट्टीवरती आणि तिला पलटवून घेणार। असं पेनाच्या रिफिलच्या मदतीने पलटवून घ्यायचं। ओके,
आता ही जी आहे ते अजून कापड शिल्लक राहिलेला आहे तो आपण 9 बाय 3चा म्हणजे 9 इंच उंचीला आणि 3 इंच रुंदीला अशी आपण ही एक पट्टी कट केलेली आहे अजून। तर आपण त्याचे देखील फोल्ड करत मस्त छान अशी पट्टी पलटवून घेणार आहेत। ओके, आता अशा पद्धतीने ही पट्टी पण आपली पलटवून झालेली आहे। आता ही जी आपली पट्टी आहे इथं आपण 6-6 इंचाचे पीस कट करून घेणार। 6-6 इंचाच्या आपण ह्या छोट्या पट्ट्या कट करू आणि 5 पट्ट्या आपल्याला ह्या लागणार आहेत। ठीक आहे, 6 इंचाच्या 5 आणि 9 इंचाची 1 अशा मी इथं वापर केलेला आहे, बघू शकता। आता सुईमध्ये मी धागा ओढून घेतलेला आहे। सुईमध्ये धागा ओढून गाठ बांधून घ्यायची एका बाजूला आणि अशा पद्धतीने छानपैकी एकदम काठाला आता ही जी आपण 2 इंच रुंदीला पट्टी घेतली तिला फोल्ड करून तयार केलेली आहे तर ती अर्ध्या इंचाहून थोडी जास्तीची म्हणजे पाऊण इंचाची आलेली आहे। असं आपण सुई धाग्याच्या मदतीने छानपैकी एकदम ताणून घेतलेलं आहे। आता याचे एकदम मस्त असं गोल फूल तयार होणार आहे। तर ओपन बाजू आपण अशा पद्धतीने छानपैकी कव्हर करून घेतोय। वाव, किती सुंदर फूल तयार झालं, एकदम मस्त छोटंसं फूल तयार झालेलं आहे। तर हे लहानवाले फुलं आपल्याला 5 बनवायचे आहेत आणि हे मोठं आपण बनवणार आहेत। 9 इंचाची जी पट्टी घेतली त्याचे देखील मी तुम्हाला इथं फूल बनवून दाखवते। एकदम फुलं देखील तुम्हाला खूप सोपे जाणार आहेत। बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याचशा मैत्रिणी ओपन पार्ट ठेवतात ही पट्टी बनवत असताना आणि मग तसंच फूल बनवायचा प्रयत्न करतात तर दोरे धागे निघतात। तर असं नको व्हायला, आपलं फूल एकदम फिनिशिंगमध्ये दिसायला हवं म्हणून आपल्याला पट्टी पलटवूनच घ्यायची आहे। एवढं महत्त्वाची आणि डीपमध्ये माहिती तुम्हाला खरंच कोणीच देत नसेल। डिझाइन बद्दल देखील मी तुम्हाला पूर्णपणे एकदम पुरेपूर नॉलेज असं देत असते की जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिकल ज्यावेळेस करणार माझं बघून तर तुम्हाला पण अशीच डिझाइन जमायला हवी। बघू शकता, आता आपण ह्या फुलावरती दुसरं फूल घेणार, आपलं ते छोटंवालं फूल आहे ते, आणि सुई धाग्याच्या मदतीनेच आपण ते फूल देखील इथं अटॅच करणार आहेत। तर ह्या फुलावरती आपण मणी लावणार आहेत गोल्डन रंगाचा। तो मणी आपण फूल आपलं बॅकपार्टवरती लावून झाला का मग लावून घेणार आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे मोठं फूल लावून झालं त्यानंतर आपण बाकीचे लहानवाले फुलं आजूबाजूला ठेवणार। तर मग मैत्रिणींनो, आजची ही डिझाइन खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी मी तुम्हाला दाखवलेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।